नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपण छान अशी रेसिपी बनवत आहे, अगदी वेगळ्या पद्धतीत। तर आज आपल्याला बटाट्याची वडी बनवायची आहे, अगदी चटपटीत आणि कुरकुरीत, अगदी नवीन रेसिपी आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण बनवूया। तर आपल्याला बटाट्याची वडी बनवण्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतले। तर कच्चे बटाटे घ्यायचे आपल्याला इथे 2। तर मी वरची ही साली काढून घेतली आणि 5 मिनिटं आपल्याला असे पाण्यात भिजवून घ्यायचे। तर आता आपल्याला काय करायचं आहे की बटाटे व्यवस्थित किसणीने किसून घ्यायचे। तर आपल्याला किसणी घ्यायची आहे, अशी थोडीशी मोठ्या होलांची किसणी घ्यायची आहे आणि बटाटा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे आपल्याला। तर अगदी व्यवस्थित मी बटाटे किसून घेतले। तर आता आपल्याला पाण्यामध्ये हे स्वच्छ धुवून घ्यायचे। एक बाउल घ्यायचा आणि 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे। तर अगदी व्यवस्थित इथं मी 3 पाण्याने धुवून घेतले। अगदी मोकळा किस तयार झालाय। तर आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। तर इथं मी 1 कप बेसन पीठ घेतले आणि अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतले। तर हे मेजरमेंटचं कप आहे, तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीचं एक प्रमाण घेऊ शकता। तर जिरे पावडर घालायची, चिली फ्लेक्स घालायचे। तर अगदी थोडीशी घालायची, अर्धा चमचा घातली मी इथं। आलं लसूण पेस्ट घालायची, सफेद तीळ घालायचे। 2 चमचे मी सफेद तीळ घातले। हळद घालायची, अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि आपल्याला आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचे। तर आपल्याला एक जीव करायचं। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता इथे आपल्याला थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, हाताने मिक्स करायचे। तर अगदी वेगळी पद्धत आहे वडी बनवण्याची, अतिशय छान लागते ही वडी आणि अगदी कुरकुरीत तयार होते। तर आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही बॅटर तयार करायचं। तर आपल्याला इथं आता रवा घालायचा आहे। तर 2 चमचे मी रवा घेतलाय। तांदळाचं पीठ आणि रवा यामुळे काय होतं का अगदी कुरकुरीत वडी तयार होते। तर अगदी व्यवस्थित आपलं बॅटर तयार झालंय वडीसाठी। साईडला ठेवून 2-3 मिनिटं। तर आपल्याला एक प्लेट घ्यायची अशी आणि प्लेटला तेल लावून घ्यायचे। व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि आपण जे बॅटर तयार करून ठेवलं ना ते प्लेटमध्ये असं पसरून घ्यायचे। तर अगदी व्यवस्थित इथं मी प्लेटमध्ये पसरून घेतले बॅटर। तर आता आपल्याला वरतून पांढरे तीळ घालायचे आणि मी बॅटर पसरवेपर्यंत पाणी गरम होत ठेवलं होतं। तर आता 10 मिनिटासाठी आपण
स्टीम करून घ्यायचे, वरतून झाकण ठेवून द्यायचे। चेक करूया। तर अगदी व्यवस्थित तयार झाले। तर आता आपण एक 5 मिनिटासाठी थंड होऊन देऊ आणि त्यानंतर आपण वड्या बनवू। तर बऱ्यापैकी थंड झाले, तर चाकूनी साईडने असं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे। आता असं काढून घ्यायचं। बघू शकता अगदी सहजपणे आपण प्लेटमध्ये काढून घेतलंय। आता आपल्याला याच्या वड्या तयार करायच्या आहेत। तर अगदी व्यवस्थित इथं आपण वड्या तयार करून घेतल्या। तर आता आपल्याला ह्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर एक पॅन घ्यायचा आहे, पॅन मध्ये आपल्याला व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायचे आहे। तेल घालायचे। तर इथे मी 3 चमचे तेल घेतले। आपला नाश्त्याचा चमचा असतो ना, तर हे 3 चमचे तेल घेतले मी। तर आपल्याला आता एक एक वडी अशी व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। तर अगदी तुम्ही तेलामध्ये तळून घेतली तरीही चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे। तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आणि अगदी व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे। चेक करूया। अगदी ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचे। चेक करूया आपण। बघू शकता छान असा कलर आलाय। दुसऱ्या साईडने आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे। अगदी ब्राऊन कलर आलाय बघा। बघूया दुसऱ्या साईडने। बघू शकता छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे। बघा अगदी कुरकुरीत तयार झाली वडी। अगदी छान अशी क्रिस्पी तयार झाली। तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता आपण दुसरे अशाच शालो फ्राय करून घेऊ। तर अगदी व्यवस्थित वडी तळून झाली आपली। बघू शकता एकदम कुरकुरीत तयार झाली। दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित आपण फ्राय करून घेतली। छान अशी आपली वडी तयार झाली। तर अगदी झटपट अशी आपली बटाट्याची कुरकुरीत वडी तयार झाली। अगदी सोपी पद्धत आहे आणि अतिशय चविष्ट। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू आपण नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।